टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। इंडिगोची सेवा सलग तिसऱ्या दिवशी कोलमडली। वैमानिकांच्या कमतरतेमुळे इंडिगोची देशभरातील 380हून अधिक उड्डाणं रद्द। पुणे विमानतळावर 10 विमानं उभी करण्याची सोय, मात्र 9 ठिकाणी इंडिगोचीच विमानं उभी, इतर विमान कंपन्यांना फटका। इंडिगोचं अपयश, सरकारच्या मक्तेदारी मॉडेलची किंमत सामान्यांना मोजावी लागते। इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेवर राहुल गांधींचे ट्विट। इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हेंना फटका, 2 तास उशिरा असलेली फ्लाईट 3 तासांनंतर रद्द। इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच, अमोल कोल्हेंकडून खंत व्यक्त। मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट, नेरूळ उरण आणि बेलापूर उरण मार्गासाठी अतिरिक्त लोकल सेवा सुरू। फडणवीसांनी ट्विट करत मानले मोदींचे आभार। फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात गतिमान विकास, 10 लाखापेक्षा रोजगार वाढवण बंदरामुळे निर्माण। रवींद्र चव्हाणांची माहिती, तर फडणवीस असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचाही पुनरुच्चार। 10 लाख कोटींच्या जमिनी बिल्डरला दिल्याची वर्षपूर्ती, सरकारनं श्वेतपत्रिका काढून वर्षभराची उपलब्धी सांगावी। सरकारच्या वर्षपूर्तीवर वडेट्टीवारांचा टोला। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यानं याचिका। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 2 डिसेंबरच्या निवडणुकीचे निकाल तातडीनं देण्याची मागणी। महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोध घ्या। राज्य निवडणूक आयुक्तांच्या सर्व महापालिका आयुक्तांना सूचना। पालिका निवडणुकांची 15 डिसेंबरपर्यंत घोषणा होण्याची शक्यता। कर्जमाफीच्या विषयावर सभागृहात बोलायचं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। 30 जूनची डेडलाईन आहे, तोपर्यंत सरकार कर्जमाफी देणार, बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही, सुनावणीत पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं दावा केल्याची सूत्रांची माहिती। या आठवड्यात सहजिल्हा निबंधक निर्णय देणार। टीईटी सक्ती निर्णयाविरोधात आज शिक्षकांचा राज्यव्यापी संप। 80,000 शाळा बंद राहणार, संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।